विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय गणित घटक चाचणी क्रमांक 1 ची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य शब्द किंवा संख्या लिहा। दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात। आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात। आंतरकोनांच्या मापांची बेरीज नेहमी 180 अंश असते, म्हणून ते एकमेकांचे पूरक असतात। प्रत्येक धनसंख्येला 2 वर्गमुळे असतात। आता 2 वर्गमुळे कसे असतात तर लक्षात घ्या, ऋण 2 चा वर्ग सुद्धा 4 येतो आणि 2 चा वर्ग सुद्धा 4 येतो, म्हणून 4 चा वर्गमूळ एक तर ऋण 2 असेल किंवा 2 असतं, म्हणून 2 वर्गमुळे असतात। मध्यगा संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे 2s1 या गुणोत्तरात विभाजन होते। ब, घातांक वापरून पुढील संख्या लिहा। 100 चे 8वे मूळ, म्हणून 100 चा घातांक 1/8। प्रश्न क, खालील आकृती निरीक्षण करून योग्य संगत कोनांच्या 4 जोड्या लिहा। आता संगत कोन म्हणजे ही छेदिका आहे, या 2 रेषा आहेत, त्यांची ही छेदिका आहे। छेदिकेच्या एकाच बाजूचे आणि एकाच दिशेचे कोन असतात, म्हणून कोन ए आणि कोन ई, तसंच कोन बी आणि कोन एफ, नंतर कोन डी आणि कोन एच, आणि चौथी जोडी कोन सी आणि कोन जी, ह्या संगत कोनांच्या जोड्या आहेत। प्रश्न दुसरा अ, खालील उदाहरणे सोडवा। ऋण 6 चा घन करा। घन म्हणजे 3 वेळा गुणाकार। इथं ऋण 6 चा घन, ऋण 6 गुणिले ऋण 6 गुणिले ऋण 6। ऋण संख्येचा घन नेहमी हा ऋणच असतो, म्हणून ते ऋण चिन्ह, आणि 6 चा घन 216, म्हणून याचं उत्तर आलेलं आहे ऋण 216। 256 चे वर्गमूळ काढा। 256 ला 2 ने भाग जातो, म्हणून आपण भाग दिला। 2 ने भाग दिला, बे एक बे, बे दुणे 4, एक उरला, बे आठी 16। पुन्हा 2 ने भाग दिला, बेसक 12, बे चौक 8। एकक स्थानी पुन्हा 4 आहे, म्हणजे पुन्हा 2 ने भाग जाणार, बे त्रिक 6, बे दुणे 4। 2 ने भाग दिला, बे एक बे, एक उरला, 2 घेतले, बेसक 12, बे आठी 16, बे चौक 8 आणि बे दुणे 4, बे एक बे। 216 चे अवयव आपण लिहून घेतले इथं, ह्या जे आलेले आहेत ते। आता 216चं वर्गमूळ काढायचं आहे, म्हणून 2 2 च्या आपण जोड्या तयार केल्या, आणि एका जोडीबद्दल 1 2, ह्या जोडीबद्दल 1 2, ह्या जोडीबद्दल 1 2, आणि हा 1 2 घेतला, तर बे दुणे 4, 4 दुणे 8 आणि 8 दुणे 16 हे 256। ब प्रश्न, खालील खंडित रूप आणि अखंड आवर्ती दशांश रूपात लिहा। आता खंडित रूप अखंड आवर्ती दशांश रूपात लिहा। आता हे खंडित रूप आहे, आणि हे अखंड आवर्ती म्हणजे इथं आपल्याला पुढं कुठली संख्या लिहिता येत नाही शून्याशिवाय, म्हणून शून्य किती वेळा इथं पुढं लिहिला तर संख्येची किंमत बदलत नाही, म्हणून शून्य या ठिकाणी ही शून्य लिहून आपण आवर्ती दशांश दाखवलेला आहे। म्हणजे 1.752 पुढं शून्य द्या आणि त्याच्यावरती टिंब द्या किंवा रेघ द्या, म्हणजे ती आवर्ती संख्या होते। संख्या रेषेवर पुढील संख्या दाखवा। छेद 2 आहे, म्हणजे एका एककाचे 2 2 भाग करायचे। मी इथे 1 2 3 प्रत्येकाचे 2 भाग केलेत। मग आता शून्यापासून मोजत जायचं। 3 3/2 म्हणजे 1.5 किंवा 1 नंतर इथं 1.1/2 असं सुद्धा तुम्ही लिहू शकता, किंवा सोपं म्हणजे अगदी अंश जेवढे आहेत तेवढे घरं मोजायचे, तेवढे भाग मोजायचे। 1 2 3 म्हणजे हा जो बिंदू आहे हा 3/2 दाखवतो। 5/2 म्हणजे 5, 1 2 3 4, 1 2 3 4 5, 5/2। आता ऋण आहे म्हणजे ऋण डाव्या बाजूला किती भाग घ्यायचे आपल्याला? 3, मग 1 2 3 म्हणजे ऋण 3/2। आणि फक्त एक लक्षात ठेवा की इथं छेदस्थानी जी संख्या दिलेली आहे तेवढे एका एककाचे भाग करायचे। पुढचा तिसरा प्रश्न, घातांकांच्या नियमांचा वापर करून रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा। आता 3चा चौथा घात आणि त्याचा 5वा घात आहे, तर या ठिकाणी आपण नियम वापरलेला आहे ए चा m घात त्याचा n घात, तर घातांकांचा गुणाकार होतो,
म्हणून 4 पंचे 20. पाया आहे तसाच, फक्त घातांकांचा गुणाकार करा. 4 पंचे 20 म्हणून 3चा 20वा घात. कोणत्याही संख्येचा घातांक 0 असला तर त्याचं किंमत असते 1 किंवा त्याचं उत्तर येतं 1. म्हणून 5चा 0 घात बरोबर 1. आता इथं आकृती दिली आहे, रिकाम्या जागा भरा. त्रिकोण ABCचा G हा मध्यगा संपात बिंदू आहे आणि हा बिंदू 2:1 प्रमाणामध्ये विभाजन करतो मध्यगेचे. आता RG म्हणजे RG हे दिलेलं आहे 2.5 सेमी. मग याच्या दुप्पट हे अंतर असतं. मग 2.5च्या दुप्पट किती आलं? 5. म्हणून GC हे अंतर 2 हे 5 सेमी आलेलं आहे. हे 2.5 दिले, हे 5 सेमी. जर लेंथ BG बरोबर 6, आता इथं BG 6, तर BQ किती? आता हा BQ आपल्याला विचारला आहे. तर BG 6 आहे, हे मोठं अंतर आहे, हे निम्म येणार. 6च्या निम्म म्हणजे 3, कारण 2:1 प्रमाणामध्ये विभाजन होतं. आणि आपल्याला BQ विचारलं आहे, म्हणून 6 + 3 9. क वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर दाखवा. आता इथं हा आपण O बिंदू घेतला आहे, त्याचं निर्देशक आहे 0. A हा बिंदू घेतला आहे, त्याचं O ते A हे अंतर आहे 1, A ते B अंतर आहे 1. मग OB आपण काढलं तर OB अंतर पायथागोरसच्या प्रमेयानुसार OB वर्ग बरोबर OA वर्ग अधिक AB वर्ग. किंमत टाकली 1 1, एकाचा वर्ग 1, 1 आणि 1 2. OB वर्ग बरोबर 2, म्हणजे OB बरोबर याचं वर्गमूळ आपण काढलं इथं वर्गमुळात 2. मग हे अंतर वर्गमुळात 2 आहे. कंपासमध्ये OB एवढं अंतर घेऊन O वरती कंपासचं पोलारी टोक ठेवून किंवा O बिंदू केंद्र मानून आपण कंस काढला तर हा जो बिंदू आहे हे अंतर OC अंतर वर्गमुळात 2 येतं. म्हणून OC अंतर वर्गमुळात 2 म्हणजे हा जो C बिंदू आहे हा वर्गमुळात 2 निर्देशक दाखवतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे, त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांचाही अभ्यास होईल. परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू.